संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहर व परिसरात सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्या पावसानं तुरळक हजेरी लावली। सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याची माहिती मिळाली असून उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मात्र या पावसामुळे थोड्या प्रमाणात दिलासा मिळालाय। शेतकरी वर्गानंही या पावसाचं स्वागत केलं असून परिसरात सर्वत्र गारवा निर्माण झालाय। गेल्या पहिल्या जूनच्या आठवड्यापासून शेतकरी पावसाची आतुरतेनं वाट पाहत होता। शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मशागत करून शेत तयार ठेवले असताना दररोज शेतकऱ्यांचे पावसाकडे नजरा होत्या। सर्व हवामान खात्याचे अंदाज चुकवलेले होते। 22 जून पासून खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता। त्यानुसार आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। दुपारी 2 नंतर मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झाली। पहिला पाऊस हा जोरदार व्हावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना तुरळक स्वरूपात पावसानं हजेरी लावली, म्हणून शेतकऱ्यांमध्ये थोडासा का होईना दिलासा मिळालाय। एकंदरीत पावसाला सुरुवात होणे गरजेचे होते। त्यानुसार आज सोमवारी दुपारी पावसानं हजेरी लावली। शिंदखेडा शहरात सोमवार आठवडा बाजार असल्यानं व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती। धुळे जिल्ह्यातील काही भागात मात्र विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने तुफान बॅटिंग केल्याचं समजले। मुख्य संपादक यादवराव सावंत।